वैभव सोनावणे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत थेट पुण्यातून। वैभव, कधी उमेदवारी जाहीर होतीये का उमेदवारी जाहीर झाली असं समजून तयारी सुरू झाली पुण्यात काँग्रेसची? मिलिंद, जवळपास अरविंद शिंदे यांचं नाव हे नक्की झालंय। आज रात्री साधारण 10 वाजेच्या नंतर काँग्रेसची लिस्ट जी आहे आणखी एक ती येईल आणि त्यामध्ये अरविंद शिंदे यांचं नाव जे आहे ते घोषित केलं जाईल। आज काँग्रेस आणि राष्ट्रवादीची संयुक्त बैठक जी आहे ती नियोजनाची काँग्रेस भवनमध्ये पार पडली। राष्ट्रवादीचे सगळे नेते जे आहेत शहराध्यक्षांपासून ते महापालिकेतले विरोधी पक्षनेते असतील, इतर शहरातले नेते राष्ट्रवादीचे, हे सगळे काँग्रेस भवनमध्ये हजर होते। आज सगळ्यात महत्वाची गोष्ट जाणवली ती म्हणजे इतर जे दोन इच्छुक उमेदवार होते त्यापैकी कोणी काँग्रेस भवनकडे फिरकलं नाही। जवळपास अरविंद शिंदे यांना स्पष्ट संकेत देण्यात आलेले आहेत प्रदेश काँग्रेसकडनं, त्यांनी तयारी जी आहे ती सुरू करावी। केवळ अधिकृत घोषणा जी आहे ती होणं आता बाकी राहिलेलं आहे। त्याच्यामुळे इथून पुढचं नियोजन जे असणार आहे ते अरविंद शिंदे यांच्या बाबतीमध्ये सुरू करण्यात आलेलं आहे काँग्रेस पक्षाकडून आणि बैठका असतील किंवा इतर बूथ कमिट्यांवरती काम करणारे कार्यकर्ते असतील, या सगळ्यांना तशा सूचना ज्या आहेत त्या काँग्रेसकडून देण्यात आलेल्या आहेत। त्याच्यामुळे पुण्यामध्ये गिरीश बापट यांच्या विरोधात अरविंद शिंदे अशी सरळ लढत होणार हे आता जवळपास स्पष्ट झालेलं आहे। तिसरा उमेदवार जो आहे तो तिसरा उमेदवार अजून कुणीही इतर कुठल्याही पक्षानं दिलेला नाही किंवा वंचित आघाडीच्या इतर ठिकाणी तिरंगी लढत पाहायला मिळते, तशी लढत पुण्यात होणार नाहीये। सरळ भाजप आणि काँग्रेस अशी सरळ लढत जी आहे ती असणार, ती पाहायला मिळेल। निश्चित वैभव, तुर्तास धन्यवाद। मात्र जर का थेट लढत झाली तर अतिशय रंजक अशा पद्धतीची लढत होऊ शकते पुण्यात निश्चितपणे। वैभव, तुर्तास धन्यवाद।